जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, जी पोलीस भरती आगामी पोलीस भरती आहे त्या आगामी पोलीस भरतीमध्ये अतिशय महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी ज्या आहेत त्या आपण आज इथे बघणार आहोत। त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की जे महत्त्वाचे जे 50 प्रश्न आहेत त्या 50 प्रश्नांचा आपण इथे आढावा घेणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे की देशातील वृद्धांसाठी अर्थसंकल्प सादर करणारं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे। तर लक्षात ठेवायचं की देशामध्ये वृद्धांसाठी अर्थसंकल्प सादर करणारं पहिलं जे राज्य ठरलेलं आहे ते केरळ राज्य ठरलेलं आहे। त्याच पद्धतीने दुसरा प्रश्न बघा, भारतातील पहिली AI तंत्रज्ञान आधारित अंगणवाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। तर लक्षात ठेवायचं की पहिली जी अंगणवाडी आहे ती नागपूर या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आल्याचं आपल्याला इथे बघायला मिळतं। त्याच पद्धतीने पुढचा प्रश्न बघा इथे की पंतप्रधान कार्यालयाचं नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे। तर ऑप्शन मध्ये लोकभवन आहे, कार्यभवन आहे, सेवा सदन आहे। तर लक्षात घ्यायचं जे उत्तर आहे ते आहे सेवा तीर्थ, की पंतप्रधान कार्यालयाचं नवीन जे नाव आहे ते नाव सेवा तीर्थ असं ठेवण्यात आलेलं आहे। पुढे आपल्याला महत्त्वाचा प्रश्न आहे की एक देश एक निवडणूक या समितीचे अध्यक्ष कोण आहेत। तर लक्षात ठेवायचं एक देश आणि एक निवडणूक या समितीचे अध्यक्ष जे आहेत ते आहेत रामनाथ कोविंद। तर हे आपल्याला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे। पुढे महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे काय की इथे विचारलं गेलं की 2026 सालचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोणी मांडलेला आहे। तर आपल्याला माहितच असेल विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत अजितदादा पवार यांच्या निधनानंतर जे आहे अर्थ खातं जे आहे ते अर्थ खातं सांभाळणारं इथे कोणी नव्हतं। त्यानंतर 2026 सालचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जो आहे तो मांडला होता देवेंद्र फडणवीस यांनी। त्याच पद्धतीने जानेवारी 2026 मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 56वी वार्षिक बैठक जी आहे कुठे आयोजित करण्यात आली होती। तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की जानेवारी 2026 मध्ये इकॉनॉमिक फोरमची 56वी वार्षिक बैठक जी आहे ती दावोस या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। तर हे थोडंसं आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे काय, WHO ने अलीकडेच कोणत्या कप सिरप निर्मितीला जे आहे ते निम्न दर्जाचं म्हणून घोषित केलेलं आहे। तर लक्षात ठेवायचं की WHO ने अलीकडेच आपण जर बघितलं तर कोल्ड्रिफ नावाचं आपण जर बघितलं तर जे कप सिरप आहे ते कप सिरपला इथे निम्न दर्जाचं म्हणून घोषित केलेलं आहे। महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल यांच्यावरती प्रश्न आपल्याला बघायला मिळतील। तर महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल जे आहे ते सध्या आपण जर बघितलं तर जिष्णू देव वर्मा हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचंय। खूप साऱ्या एक्झाम मध्ये हा प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत। तर लक्षात ठेवायचंय महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल जे आहेत ते आहेत माननीय जिष्णू देव वर्मा। तर हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर पुढे महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे काय की इस्रायल आणि इराणमध्ये सध्या जे युद्ध चालू आहे याच्यावरती खूप सारे प्रश्न येऊ शकतात। त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते आपण इथे बघणार आहोत। तर इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेलं जे युद्ध आहे ते खालीलपैकी कोणत्या सामुद्रधुनीमुळे वाहतूक जी आहे ती वाहतूक देशामध्ये विस्कळीत झाली, तर ती सामुद्रधुनी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो। ती हार्मुझची सामुद्रधुनी जी आहे हिच्यामुळे येणारं जे कच्चं तेल आहे ते कच्चं तेल आणि तिथली जी वाहतूक आहे ती वाहतूक विस्कळीत झाल्याचं आपल्याला बघायला मिळू शकतो। सगळ्यात महत्त्वाचा जो काही फेमस चित्रपट आतापर्यंत ठरलाय काही मुलांसाठी इन्स्पिरेशन हा चित्रपट ठरलेला आहे। तर 12th फेल हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित होत्या। तर लक्षात ठेवायचंय त्या अधिकाऱ्याचं नाव आहे डॉक्टर मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावरती आधारित हा चित्रपट होता। तर फार फेमस असा हा चित्रपट आहे। तर 12th फेल या चित्रपट खालीलपैकी कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर होता। तर लक्षात घ्या मनोज कुमार शर्मा। तर हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे नोव्हेंबर 2025 मध्ये भारताने कोणत्या देशाला हरवून पहिला ICC महिला क्रिकेट विश्वचषक जिंकलेला आहे असा प्रश्न इथं विचारला होता। तर आपण भारताने जो आहे पहिल्यांदाच ICC जो आहे महिला क्रिकेट विश्वचषक जिंकलेला आहे। तर आपण दक्षिण आफ्रिका या देशाला हरवून हा विश्वचषक जिंकला होता। तर हे थोडंसं आपण लक्षात घेण्यासारखं आहे। खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात निर्गमित शक्तीपीठ महामार्ग जात नाही असा प्रश्न आहे। तर हा फार सध्या वाद चालू आहे, माहित असेल तुम्हाला शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भामध्ये। इथे आपण जर बघितलं तर हा जो आहे हा कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून जातो हे थोडंसं आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। पहिले याचं उत्तर आपण बघूया की खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जात नाही। तर लक्षात घ्यायचंय याचं उत्तर असणार आहे अकोला। तर हा जो काही शक्तीपीठ महामार्ग आहे हा महामार्ग कुठून जातो तर नागपूरमधून जातो, वर्ध्यातून जातो, यवतमाळमधून जातो, हिंगोलीमधून जातो, नांदेडमधून जातो, परभणीमधून जातो, बीडमधून जातो, धाराशिवमधून जातो। त्याच पद्धतीने सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून हा जातो। हा अकोला जिल्ह्यातून जात नाही हे थोडंसं आपण लक्षात घेणं आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे इथे अकोला।
त्यानंतर आपण जर बघितलं तर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे काय की खालीलपैकी कोणत्या दोन देशांमध्ये ऑपरेशन लायन रोवर लष्कर सराव इथे सुरू करण्यात आला होता. तर लक्षात घ्यायचंय सध्या आपण जर बघितलं तर इराण आणि इराण आणि आपण जर बघितलं अमेरिका इस्रायल यांचं युद्ध आपल्याला बघायला इथे मिळतं. तर लक्षात घ्या यामध्ये अमेरिका आणि इस्रायल या दोन देशांनी ऑपरेशन लायन रोवर नावाचा आपण जर बघितलं तर लष्करी सराव इथे केला होता. त्याच्यामुळे इथे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच पद्धतीने खालीलपैकी कोणत्या देशात AI इम्पॅक्ट समिट 2026 आयोजित करण्यात आली होती. हा सुद्धा चर्चेचा मुद्दा होता. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. खालीलपैकी कोणत्या देशात AI इम्पॅक्ट समिट इथे आयोजित केली होती. तर लक्षात घ्या मित्रांनो याचं उत्तर आहे भारत. भारतामध्ये हा AI इम्पॅक्ट समिट 2026 आयोजित करण्यात आला होता. तर हे आपल्याला थोडंसं माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण इथे बघूया. खालीलपैकी MPSC चे नवीन अध्यक्ष कोण आहेत. यांच्यावरती 100% प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवायचं आहे की इथे MPSC चे नवीन जे अध्यक्ष आहेत ते आहेत विवेक भीमनवार. तर हे लक्षात नाव ठेवायचंय. तर माननीय विवेक भीमनवार यांची जी आहे MPSC चे नवीन अध्यक्ष म्हणून इथे नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर हा देखील प्रश्न अतिशय महत्वाचा असणार आहे. अलीकडेच भारतामध्ये मराठी साहित्य संमेलन 2026 पार पडलं. तर ते कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो अलीकडेच भारतामध्ये मराठी साहित्य संमेलन 2026 पार पडलं. तर ते सातारा या जिल्ह्यामध्ये या सातारा जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलं होतं. तर हे देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणते ऑपरेशन भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधारांचा खात्मा करण्यासाठी राबवलं होतं. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तर ऑपरेशन महादेव जे आहे ते राबवण्यात आलं होतं. भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील जे सूत्रधार होते त्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन महादेव आपल्याकडे राबवलं होतं. लक्षात घ्यायचे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पालघरचे जे विद्यमान पालकमंत्री आहेत ते देखील आपल्याला इथे विचारले जाऊ शकतात. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहे सध्या श्री गणेश नाईक जे आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळतात. तर पालघर जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री कोण असा प्रश्न आला तर श्री गणेश नाईक हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो थोडं समजून घेऊया आपण इथे की महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत. तर हा प्रश्न तर येणार 100% इथे येणार. तर लक्षात घ्यायचंय सध्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते साहेब आहेत. तर हे थोडंसं नाव लक्षात घेणं गरजेचं आहे. पेपरला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारताचे वर्तमान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS म्हणतो आपण त्यांना तर ते कोण आहेत असा प्रश्न आपल्याला इथे विचारला जाऊ शकतो. तर भारताचे वर्तमान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जे आहे सध्या आपण जर बघितलं तर जनरल अनिल चौहान आपल्याला इथे बघायला मिळू शकतात. तर हे प्रश्न आपल्याला पेपरला विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे की T20 आता नुकताच T20 क्रिकेट विश्वचषक इथे 2026 झालेला आहे. तर या स्पर्धेमध्ये किती संघांनी भाग घेतला होता. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो या T20 विश्वचषक 2026 मध्ये जवळपास 20 संघांनी इथे भाग घेतल्याचा आपल्याला बघायला मिळतो. भारताने हा विश्वचषक जिंकलेला आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर या T20 क्रिकेट विश्वचषक 2026 मध्ये आपण न्यूझीलंड या संघाचा फायनलमध्ये पराभव करून हा विश्वचषक जो आहे तो आपण तिसऱ्यांदा आता जिंकलेला आहे. तर हे थोडंसं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यानंतर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे वर्तमान सरन्यायाधीश कोण आहे असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे वर्तमान सरन्यायाधीश जे आहे माननीय जस्टिस सूर्यकांत जे आहे सध्या सर्वोच्च न्यायालयाचे वर्तमान सरन्यायाधीश आपल्याला इथे बघायला मिळू शकतात. तर हा प्रश्न 100% इथे पेपरला विचारण्यासारखा आहे. तर हे थोडंसं लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे आपण बघणार आहोत इथे भारताचा पहिला बाल विवाह मुक्त जिल्हा कोणता हा प्रश्न अनेक एक्झाम मध्ये आता विचारला गेलेला आहे. आपल्याला देखील इथे विचारला जाऊ शकतो. भारताचा पहिला बालविवाह मुक्त जिल्हा जो आहे तो आहे बालोद छत्तीसगड. बालोद हा जो जिल्हा आहे तो छत्तीसगड मध्ये येतो. तर नाव लक्षात ठेवायचं इथे भारताचा पहिला बालविवाह मुक्त जिल्हा जो आहे बालोद छत्तीसगड असणार आहे. त्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे इस्रोचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत असा प्रश्न आपल्याला इथे विचारला जाऊ शकतो. तर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे वर्तमान अध्यक्ष जे आहे ते आहे श्री V नारायणन. तर यांचं नाव लक्षात ठेवायचंय. हे सध्या अंतराळ संशोधन संस्थेचे वर्तमान अध्यक्ष जे आहेत ते श्री V नारायणन आपल्याला इथे बघायला मिळू शकतात. पुढे आपण जर बघितलं तर काही प्रश्न आणखी बघूया आपण इथे की भारतामध्ये पहिलं फुलपाखरू अभयारण्य कुठं आहे. भारतातील पहिलं फुलपाखरू अभयारण्य कुठे आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात घ्यायचंय भारतातील पहिलं फुलपाखरू अभयारण्य जे आहे ते केरळमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं. ब्रिक्स बद्दल नेहमी प्रश्न आपल्याला बघायला मिळतात परीक्षेमध्ये. तर याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ब्रिक्स परिषद 2026 कोठे पार पडणार आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की भारत
आपण जर बघितलं तर भारत जो देश आहे त्या भारतामध्ये 2026 मध्ये ब्रिक्स परिषद इथे आयोजित करण्यात आलेली आहे. तर हे थोडंसं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 2025चा रेमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारी भारतीय वंशाची जी संस्था आहे ती संस्था आपल्याला इथे विचारली जाऊ शकते. तर लक्षात घ्या 2025चा रेमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारी जी भारतीय वंशाची संस्था आहे ती आहे एज्युकेट गर्ल्स. हे नाव लक्षात ठेवायचं आहे. 2028 साली याच्यावर 100% प्रश्न येणार आहे. 2028 सालचा जे उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेचं जे आयोजन आहे, समर ऑलिम्पिक्स जे आहे ते कोणत्या शहरामध्ये इथे होणार आहे तर लक्षात ठेवायचं लॉस एंजेलिस, अमेरिकेमध्ये हे ठिकाण आहे लॉस एंजेलिस. इथे आपण जर बघितलं तर 2028 सालचा ऑलिम्पिक स्पर्धा इथे होणार आहे. 100% हा प्रश्न पेपरला इथे विचारला जाऊ शकतो. हे थोडंसं आपण लक्षात घेण्यासारखं आहे. भारताचे नवीन फौजदारी कायदे जे आहे यांच्यावरती खूप सारे पाठीमागच्या वर्षी सुद्धा प्रश्न विचारले गेले. यावर्षी सुद्धा पेपरला प्रश्न इथे विचारले जातील. भारताचे नवीन फौजदारी कायदे केव्हापासून लागू झाले तर 1 जुलै 2024 पासून हे कायदे लागू झालेले आहे. तर हे थोडंसं आपण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. 2025 सालचा नोबेल शांती पुरस्कार जो आहे ते विजेता जी आहे मारिया कोलेसा मनाटो आपण जर बघितलं तर ह्या महिलेचं नाव आहे. आणि इथे आपण जर बघितलं तर हे कोणत्या देशाची रहिवासी आहे असा प्रश्न विचारला गेला आहे. तर इथे लक्षात ठेवायचं व्हेनेझुएलाचे हे रहिवासी आहे. तर 2025 सालचा नोबेल शांती पुरस्कार मिळालेल्या मारिया कोलेसा मनाटो या व्हेनेझुएला या देशाचे रहिवासी आहे. तर हे थोडंसं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. पुढे आपण जर बघितलं तर आणखी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो की 2026 मध्ये आपल्याला माहिती आहे पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि नुकतेच आपण जर बघितलं तर इथे ज्यांचं निधन झालेलं आहे ते धर्मेंद्र देओल जे आहे त्यांना हा पद्मविभूषण पुरस्कार जो आहे तो देण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळू शकतं. केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या दिवशी प्रदान करण्यात आला असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्राच्या संदर्भात प्रश्न आहे. 100% तारीख विचारली जाऊ शकते इथे. तर लक्षात घ्यायचे 3 ऑक्टोबर 2024 ला केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो आहे तो दर्जा इथे प्रदान करण्यात आला होता. तर हे थोडंसं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ICC महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 मध्ये भारतीय संघाची कर्णधार कोण होती तर लक्षात घ्या ICC महिला क्रिकेट वर्ल्ड कप जो भारताने जिंकलेला आहे, दक्षिण आफ्रिकेला हरवून महिलांनी हा विश्वचषक जो आहे पहिल्यांदा भारतासाठी जिंकलेला आहे. त्या भारतीय संघाची कर्णधार होती हरमनप्रीत कौर. हे नाव लक्षात ठेवायचं आहे. पेपरला इथे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्हाला अगोदरच सांगितलं की इराण आणि त्याच पद्धतीने इस्रायल यांच्यामध्ये जे युद्ध सुरू आहे याच्या संदर्भातली एक जी सगळ्यात महत्वाची जी सामुद्रधुनी आहे ती म्हणजे हॉर्मोजची सामुद्रधुनी. ही कोणत्या 2 जलाशयाला जोडते असा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो. एक पर्शियन आखात आहे आणि एक ओमानचा आखात आहे. या दोघांना जोडणारी ही महत्वाची सामुद्रधुनी आपल्याला इथे बघायला मिळू शकते. त्याच पद्धतीने पुढचा प्रश्न आपण इथे बघूया की इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशामध्ये परत आणण्यासाठी कोणती विशेष मोहीम राबवण्यात आली होती तर ऑपरेशन सिंधू ही मोहीम आपल्याकडे राबवण्यात आली होती. राष्ट्रीय ग्राहक दिन नेहमी आपल्याला इथे विचारला होतो. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की राष्ट्रीय ग्राहक दिन जो आहे 24 डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. त्याचं उत्तर आलं पाहिजे 24 डिसेंबर. तर राष्ट्रीय ग्राहक दिन कोणत्या दिवशी साजरा होतो तर 24 डिसेंबर या दिवशी साजरा होताना आपल्याला इथे बघायला मिळू शकतो. तर हे थोडंसं आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. नुकताच जो T20 वर्ल्ड कप झालेला आहे आणि यामध्ये भारताने हा वर्ल्ड कप 3ऱ्यांदा जिंकलेला आहे. तर इथे आपण जर बघितलं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार कोणाला देण्यात आला असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवायचंय संजू सॅमसन त्याचं उत्तर असणं गरजेचं आहे. तर T20 वर्ल्ड कप टुर्नामेंटमध्ये संजू सॅमसन याने आपण जर बघितलं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार इथे मिळवलेला आहे. भारत सरकारद्वारे देण्यात येणारा सर्वोच्च शौर्य पुरस्कार म्हणजे अशोक चक्र ज्याला आपण म्हणतोय यावर्षी कोणाला देण्यात आला होता तर जे अंतराळात गेले होते शुभांशु शुक्ला यांना तो देण्यात आलेला आहे. असाही प्रश्न आपल्याला इथे विचारला जाऊ शकतो. तर याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. पुढे आपण जर बघितलं तर भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणारे भिलार हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर विद्यार्थी मित्रांनो पुस्तकाचं गाव सगळ्यांना माहिती आहे. भिलार हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं. त्याच पद्धतीने सन 2026च्या प्रजासत्ताक दिनी सोहळा जो आपण आयोजित केला होता त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवण्यात आलं होतं तर लक्षात ठेवा आपल्याकडे युरोपियन युनियनचे काही सदस्य आले होते. त्यांचं नाव आहे उर्सुला वॉन डेर लेयन आणि अँटोनियो कोस्टा हे जे आहे हे प्रमुख पाहुणे म्हणून 2026च्या प्रजासत्ताक दिनी आपल्या इथे प्रमुख पाहुणे म्हणून इथे उपस्थित होते. हे आपण थोडंसं लक्षात घ्यायचं आहे. महत्वाचा प्रश्न आहे तो देखील.
राष्ट्रीय आरोग्य मेळावा जो आहे 2026 कोणत्या जिल्ह्यामध्ये पार पडला, तर राष्ट्रीय आरोग्य मेळावा जो आहे 2026 हा आपल्याला माहिती विद्यार्थी मित्रांनो इथे बुलढाणा जो जिल्हा आहे त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये पार पडल्याचं आपल्याला बघायला मिळू शकतं. आणि पुढचा जो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे ऑस्ट्रेलियन ओपन 2026 टेनिस स्पर्धेमध्ये कोण महिला विजेता ठरलेली आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर नाव लक्षात ठेवायचं, एलेना राय बाकिना हे त्यांचं नाव आहे. एलेना राय बाकिना ह्या ज्या आहेत ह्या आपण लक्षात ठेवायच्या आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2026च्या महिला विजेता ज्या आहेत महिला विजेता इथे ठरल्याचं आपल्याला बघायला मिळू शकतं. असे प्रश्न पेपरला आपल्याला काय केले जाऊ शकतात ते विचारले जाऊ शकतात. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा चॅनल जॉईन करा. धन्यवाद.